श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1279. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्गाचा फरक जाणता जाणता हा राम भक्ती रूपी मणी कसा प्राप्त करायचा, त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, हे गोस्वामीजींच्या शब्दांमधून समजून घेत होतो. भक्ती हा मनुष्य जीवनाचा पंचम पुरुषार्थ आहे, जो याचा त्यानेच करावा लागतो. आणि ह्याचं महात्म्य सांगताना गोस्वामीजींनी या समस्त ग्रंथांना, या पुराणांना पावन पर्वत या रूपाने पाहिलेलं आहे, ज्याच्यामुळे गुरुकृपेने आपल्याला सुंदर सुंदर अशा जमिनीमध्ये दडलेल्या खाणींचा शोध लागतो. या खाणी प्राप्त करण्यासाठी मनुष्याकडे सुमती रूपी कुऱ्हाड हवी, ज्ञान आणि वैराग्य रूपी डोळे हवेत. अशा रीतीने निरंतर प्रयत्न केले असता त्यालाही राम मण्यांची खाण प्राप्त होते. संतांनी देखील हाच मार्ग स्वीकारला आणि त्यामुळं संत हे प्रत्यक्ष रामापेक्षा देखील थोर आहेत, हा निष्कर्ष गोस्वामीजी आपल्याला देतात. संत हे चंदनावरून वाहणाऱ्या वायूप्रमाणे आहेत, समुद्रावरती असलेल्या मेघांप्रमाणे आहेत. म्हणूनच अस विचारी जोई कर सतसंगा, राम भगती तेही सुलभ विहंगा. अशा रीतीने सत्संगाचं महात्म्य गोस्वामीजींनी सांगितलं. आज आपण रामचरित मानस मधल्या एका अत्यंत प्रदीर्घ दोह्याचं गायन करणार आहोत. पुनि सप्रेम बोलेऊ खगराऊ, जो कृपाल मोही ऊपर भाऊ, नाथ मोही निज सेवक जानी, सप्त प्रश्न मम कहु बखानी, प्रथम ही कहु नाथ मति धीरा, सब ते दुर्लभ कवन शरीरा, बड़ दुख कवन कवन सुख भारी, सो संक्षेप ही कहु बिचारी, संत असंत मरम तुम जानहु, तिन्ह कर सहज सुभाव बखानहु, कवन पुण्य श्रुति विदित बिसाला, कहु कवन घ परम कराला, मानस रोग कहूँ समुझाई, तुम सर्वज्ञ कृपा अधिकाई, तात सुनहु सादर अति प्रीति, मैं संक्षेप कहूँ यह नीति, नरतन सम नहीं कवन्यु देही, जीव चराचर जाचत तेहि, नरक स्वर्ग अपवर्ग निसेनी, ज्ञान विराग भगति शुभ देनी, सो तनु धरि हरि भजई न जे नर, हो ही विषय रत मंद मंद तर, काच किरीच बदले तेले ही, करते डारी परस मनि देही, नहीं दरिद्र सम
दुख जग माही। संत मिलन सम सुख जग नाही। पर उपकार बचन मन काया। संत सहज सुभाव खगराया। संत सहहि दुख परहित लागी। पर दुख हेतु असंत अभागी। भूर्ज तरु सम संत कृपाला। परहित नीति सह विपति बिसाला। सनैव खल पर बंधन करई। खाल कढ़ाई विपति सही मरई। खल बिनु स्वार्थ पर अपकारी। अहिमूषक इव सुनूर गारी। पर संपदा विनाशी न साही। जिमि ससिहति हिम उपल बिलाही। दुष्ट उदय जग आरती हेतु। जथा प्रसिद्ध अधम ग्रह केतु। संत उदय संतत सुखकारी। विश्व सुखद जिमि इंदु तमारी। परम धर्म श्रुति विदित हिंसा। पर निंदा सम अघन गरीसा। हर गुर निंदक दादुर होई। जन्म सहस्र पाव तन सोई। द्विज निंदक बहु नरक भोग करी। जग जनमई बायस शरीर धरी। सुर श्रुति निंदक जे अभिमानी। रौरव नरक परहि ते प्राणी। होहि उलुक संत निंदारत। मोह निसा प्रिय ज्ञान भानुगत। सब कै निंदा ते जड़ करही। जे चमगादुर होई अवतरही। सुनहु तात अब मानस रोगा। जिन्हते दुख पावही सब लोगा। मोह सकल व्याधिन कर मूला। तिन्हते पुनि उपजहि बहुसूला। काम बात कफ लोभ अपारा। क्रोध पित्त नित छाती जारा। प्रीति करहि जो तिनिउ भाई। उपजै सन्न्यपात दुखदाई। विषय मनोरथ दुर्गम नाना। ते सब सूल नाम को जाना। ममता दादु कंडु ईर्षाई। हर्ष विषाद गरह बहुताई। पर सुख देखी जरनी सोई छई। कुष्ठ दुष्टता मन कुटिलई। अहंकार अति दुखद डमरुआ। दंभ कपट मद मान ने हुरुआ।
तृष्णा उदर वृद्धि अति भारी, त्रिभिदीशना तरुण तिजारी, जुग विधि ज्वर मत्सर विवेका, कह लगी कहों कुरोग अनेका। एक व्याधि बस नरम रही, ए असादि बहु व्याधि, पीड़ ही संतत जीव कहूँ, सो कि मिलहे समाधि। नेम धर्म आचार तप, ज्ञान यज्ञ जपदान, भेषज पुनि कोटिन नहीं, रोग जाहि हरि जान। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, जर माझ्या स्मृतीप्रमाणे गेलो तर हा रामचरितमानस मधला सगळ्यात मोठा दोहा आहे. मला आठवतंय अरण्यकांडामध्ये सुतीक्ष्ण चरित्रामध्ये सुतीक्ष्णाचं चरित्र, तो प्रसंग सांगत असताना गोस्वामीजींनी अशाच एका मॅरेथॉन दोह्याची निर्मिती रचना अरण्यकांडात केलेली आहे. परंतु हा त्याच्यापेक्षा देखील बराच मोठा आहे. साधारणतः मला गायला जवळजवळ 9 मिनिटं लागली आणि अशा गोस्वामीजींनी 1064 दोहे या रामायणामध्ये आपल्या समोर चिंतनासाठी ठेवलेले आहेत. म्हणजे किती अपार बुद्धिमत्ता, ज्ञान याचं भांडार आहे गोस्वामीजींच्याकडे या रामचरितमानसच्या आधाराने. विचार करतो, हजारो वर्ष लोक रामायणावरती अभ्यास करतायत. त्यात गेले 500-600 वर्ष तुलसी रामायणावरती लोकांचा अभ्यास चाललाय. परंतु अजूनही कोणाला या शतकोटी प्रविस्तरम असलेल्या रामायणाचा अंत लागू शकत नाही. जणू काही गोस्वामीजी आपल्याला या चौपायांच्या गायनातून हेच दाखवून देतात की बाळांनो, तुमचा ऐकण्याचा कदाचित दम संपून जाईल, गाण्याचा दम संपून जाईल, परंतु रामायण हे कधीच संपू शकत नाही. त्यामुळे मी नित्य आपणास सांगतो की रामाची कथा ही विरामाच्या दिशेने चाललेली. जो स्वल्प विराम आहे ती पुनश्च गायची आहे. पुन्हा पुन्हा आपल्या वाणीला पवित्र करायचं आहे. अशा या मानसमधल्या या सर्वात प्रदीर्घ असलेल्या दोह्यामध्ये सज्जनो आपण आता चिंतनाला उतरणार आहोत. कदाचित 3-4 कथा प्रसंग आपल्याला, कथा निरूपण आपल्याला या दोह्याच्या चिंतनाला लागू शकतील. बघूयात, भगवंताची जशी इच्छा असेल आपण सुरुवात तर करूयात. हा गरुड आणि भुशुंडीजींचा जो प्रसंग आहे सज्जनो, ज्याचं मी बऱ्याचदा तुलना तुम्हाला नाथ भागवतातल्या श्रीकृष्ण उद्धव संवादाशी करून सांगत असतो की उद्धव जसा वारंवार श्रीकृष्णाला बोलतं करतोय, काही प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नांच्या आधाराने भगवंत आपल्याला त्याचे विलक्षण भक्तीचं रहस्य समजावून सांगतोय. इथं गरुडजींना भुशुंडीजींचा संग सोडवत नाहीये. पुन्हा वैकुंठाला जाण्यासाठी त्यांची इच्छा नाहीये. बघा सत्संगतीचं मर्म काय आहे की त्या संताची साथ सोडून प्रत्यक्ष वैकुंठ देखील फिकं वाटू लागतं. त्यामुळं गरुडजी काही ना काहीतरी निमित्ताच्या आधाराने भुशुंडीजींच्या बरोबर संवाद करतायत. परंतु त्यामध्ये आमच्यासारख्या पामरांचं फार मोठा लाभ झाला, कारण गरुड हे सर्वज्ञानी आहेत आणि आता भुशुंडीजींच्या कृपेने त्यांच्या मनामध्ये कुठला संदेह देखील नाही. त्यामुळे या निसंदेह अवस्थेमध्ये झालेला हा संवाद आमच्यासारख्या अज्ञानी जीवांना मात्र खूप काही शिकवून जात असतो. गरुडजी भुशुंडीजींना विचारतायत की हे पक्षीराज गरुडजी, जर आपलं माझ्यावरती प्रेम असेल तर हे नाथ ज्या कृपाल मोही ऊपर भाऊ, जर तुमचं माझ्यावरती स्वाभाविक प्रेम असेल तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. माझ्या या 7 प्रश्नांची उत्तरं आपण द्यावी. नाथ मोहि निज सेवक जानी, सप्त प्रश्न मम कहूं बखानी. मानस मधले हे अत्यंत प्रसिद्ध 7 प्रश्न आहेत सज्जनो. कधीतरी भगवंताने कृपा केली
तर एक रामकथा केवळ या मानस 7 प्रश्नांवरती, या 7 प्रश्नांवरती करायची इच्छा आहे, ज्याच्या आधाराने श्री महाराजांच्या जीवनाचं तत्वज्ञान, हा समर्थांचा दासबोध, मनोबोध, हे सगळं काही अगदी हृदय उलगडून सांगावं त्या पद्धतीने त्याची चर्चा करावीशी वाटते. मानस 7 प्रश्न. काय आहेत 7 प्रश्न? सज्जनो, मुळात हे 7च प्रश्न का, असा प्रश्न आपल्याला पहिल्यांदा पडला पाहिजे. 6 का नाही, 8 का नाही, 9 का नाही? 9 आकडा तर रामायणामध्ये सगळ्यांनाच प्रिय आहे, मग 7च का? मला असं गुरुकृपेने धुंदुकारीचं चरित्र श्रीमद भागवतामधलं डोळ्यासमोर येतं की ज्याला या 7 गाठी असतात, ज्या या सप्ताहाच्या एकेका दिवशी सुटत जातात. मनुष्याच्या अंतरंगामध्ये देखील या मूलाधारापासून सहस्राकारापर्यंत जाण्याचा हा अत्यंत नाजूक जो सुषुम्नीचा मार्ग आहे, तो देखील 7 चक्रांचं आवरण भेदून जातो. त्यामुळे या 7 शब्दाचा, या 7 संख्येचा आणि मनुष्य जीवनाच्या पूर्णत्वाचा कुठेतरी फार जवळचा संबंध आहे. कदाचित या 7 प्रश्नांच्या आधाराने जे या 7 दिवसांपैकी येणारं मरण आहे, खरंय की नाही? आमच्यापैकी कोणीही मरण कधी येईल हे सांगू शकत नाही, परंतु कुठल्या दिवशी येईल आणि त्यासाठी जर काही ऑप्शन्स दिले तर 7 दिवसापैकी कुठल्या तरी दिवशी मरण येईल एवढं नक्की आहे, होय की नाही? म्हणजे रविवार ते शनिवार मध्ये जर तुम्ही दिवस मोजले तर कुठल्या ना कुठल्या तरी दिवशी आपण मरणार आहोत सगळेजण. मग त्या मरणाची तयारी कशी असावी, त्या 7 प्रश्नांच्या आधाराने या 7 दिवसांची तयारी कशी असावी, मला असे वेगवेगळे गुरुकृपेने संदर्भ मनात येत आहेत. आणि त्यामुळं हे 7च प्रश्न का, याच प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर शोधलं पाहिजे. मग हे प्रश्न तरी काय आहेत? उत्तरांमध्ये उतरण्याच्या आधी पहिले प्रश्न नीट समजून घेतले पाहिजेत, होय की नाही? आपण आजच्या कथा विभागामध्ये शक्यतो हे 7 प्रश्न जे आहेत त्याचं चिंतन बघूयात, मग उत्तरांमध्ये हळुवारपणे उतरण्याचा प्रयत्न करूयात. गरुड भुशुंडीजींना 7 प्रश्न विचारतोय. प्रथम ही कहू नाथ मती धीरा, सब ते दुर्लभ कवन शरीरा. बघा, प्रश्न कोणाला विचारावेत? ज्याची मती ही दृढ आहे, धीर आहे, जो संभ्रमामध्ये नाही, जो चांचल्यामध्ये नाही, जो धीर बुद्धीच्या आधाराने उत्तर देऊ शकतो, जो निश्चयात्मक उत्तर देऊ शकतो, जो अनुभवाने उत्तर देऊ शकतो. त्यामुळे भुशुंडीजींना हे प्रश्न विचारून जणू काही त्यांचा अधिकारच गरुडजी आपल्याला सांगतायत. प्रथम ही कहू नाथ मती धीरा. आपण धीर बुद्धीचे आहात, आपली मती भगवंताच्या चरणी स्थिरावलेली आहे, त्यामुळं आपण आम्हाला मार्गदर्शन करा या 7 प्रश्नांच्या आधाराने. पहिला प्रश्न, सब ते दुर्लभ कवन शरीरा. सर्वात दुर्लभ शरीर कोणतं आहे? आता बघा, ज्या भुशुंडीजींनी कावळ्याच्या शरीरावरती एवढं प्रेम केलं, जे मनुष्य देहामधून कावळ्याच्या देहामध्ये आले आणि त्यांनी गरुडाला स्पष्टपणे सांगितलं की आता मला हा देह सोडून कुठं जाण्याची इच्छा नाही, मग भुशुंडीजींनी देखील या प्रश्नाचं उत्तर कावळाच सांगायला पाहिजे, होय की नाही? परंतु सज्जनो, जेव्हा तुम्ही व्यास गादीवरती असता तेव्हा तुमच्या वैयक्तिक आवडीला महत्व नसतं. बहुजनांसाठी काय उत्तम आहे, बहुजनांना कुठली गती प्राप्त झाली तर त्यांना या भगवंताच्या चरणी जाता येईल, अशा रीतीने कुठला देह महत्वाचा आहे, हा प्रश्न उत्तर देणं गरजेचं आहे. अन्यथा मला कावळ्याचा देह आवडतो म्हणून कावळ्याचाच देह हा सर्वोत्तम आहे, असं उत्तर आपल्यासारखी व्यक्तित्व देतील ज्यांना अजूनही आपला हवे नकोपणा आहे. त्या प्रश्नाचं उत्तर भुशुंडीजींनी काय दिलं ते आपण बघूतच. परंतु पहिला प्रश्न गरुडाने अचूक विचारलेला आहे की सर्वात दुर्लभ शरीर कोणतं? आपण भक्तीचं एवढं महात्म्य गायलं, आता ही भक्ती करण्यासाठी कुठला देह मिळाला असता भगवंताची भक्ती ही उत्तम पद्धतीने करता येईल? आपण तर कावळ्याच्या देहामध्ये करत आहात.
सज्जनो, जर भुशुंडीजींनी कावळा हा देह सांगितला असता तर आज जगामध्ये जेवढे काही कावळे आपल्याला दिसत आहेत ते सगळेजण भुशुंडीजींसारखे तपस्वी झाले असते. परंतु वस्तुस्थिती तशी नाहीये. एकच भुशुंडी असे आहेत जे गुरुकृपेच्या आधाराने कावळाहून रामचरित्र गात आहेत. अन्यथा बहुतांश कावळे हे कुठल्या ना कुठल्या तरी अधम कर्मांच्या आधारानेच या योनीपर्यंत खाली गेलेले आहेत, होय की नाही? त्यामुळे त्यांच्या नशिबामध्ये तशी भक्ती नाही. त्यामुळे अर्थातच भुशुंडीजी या व्यास गादीवरून कावळ्याच्या शरीराचं निश्चितच महात्म्य आपल्याला सांगणार नाही. ते कोणाचं महात्म्य सांगणार आहेत ते आपण समजून घेऊतच. दुसरा प्रश्न आहे, सर्वात मोठं दुःख कोणतं आहे? मानवी जीवन तर हे समस्त दुःखांनीच भरलेलं आहे. समर्थ तर आपल्याला सांगूनच ठेवतात की जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भीतीचा डोंगर चढेना ऐसा. जर या दुःखाचे डोंगर आपल्या जीवनामध्ये आहेत तर त्यामध्ये भुशुंडी जाणू इच्छितात की जर त्याची एक डिसेंडिंग ऑर्डर लावली तर त्यामध्ये नंबर 1 ला कुठलं दुःख असेल की ज्याच्यापासून मग पुढची दुःख ही मनुष्याला कदाचित लहान वाटू शकतील. असं कुठलं दुःख आहे की जे जीवाला सहन करता येणं अत्यंत अवघड आहे? त्यामुळं सगळ्यात मोठं दुःख कोणतं हा भुशुंडीजींचा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे की सर्वात मोठं सुख कोणतं? कारण दुःखाच्या पार्श्वभूमीवरच सुखाची किंमत मनुष्याला कळते. रात्रीच्या पार्श्वभूमीवरच सकाळची किंमत मनुष्याला कळते. त्यामुळे जे सगळ्यात मोठं दुःख आहे त्याच पार्श्वभूमीवरती सगळ्यात मोठं सुख कुठलं आहे हे आपल्याला कळू शकेल. त्यामुळे मला सगळ्यात मोठं सुख कुठलं आहे हे संक्षेपाने आपण सांगा. सौ संक्षेपही कहू बिचारी. बघा, इथं गरुडजींचा विवेक आहे की संक्षेपाने सांगा, केवळ निदर्शक रूपाने सांगा. कारण आपण जे भक्तीचं महात्म्य सांगितले त्याच्या पुढे दुसरं आणखीन कुठलं सुख असणारच नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु तरी देखील मी जाणू इच्छितो की सगळ्यात मोठं सुख कुठलं. आणि गरुडजी अंतरंगामध्ये जाणतायत की सगळ्यात मोठं सुख कुठलं भुशुंडी आपल्याला सांगणार आहेत. म्हणून त्याच अनुषंगाने आपला चौथा प्रश्न लगेच तयार ठेवतात की संत असंत मरम तुम जानहो, तिन कर सहज स्वभाव बखानो. भुशुंडीजी अर्थातच सगळ्यात मोठं सुख हे संत मिलन सांगणार आहे. सत्संग हा सगळ्यात मोठा सुखाचा क्षण आहे हेच उत्तर भुशुंडीजींचं असणार. आणि त्यामुळं सत्संग करताना संत आणि असंत कसा ओळखावा, कोणाला संत म्हणावा, कोणाला असंत म्हणावा, या सत्संगतीची ओळख नेमकी कशी करावी? कारण सगळीकडेच अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी अशी स्थिती आहे. मग अशा स्थितीमध्ये संताची लक्षणं काय? या कलियुगामध्ये संत कसा ओळखायचा? त्यामुळे इथं पुनश्च एकदा संत असंत यातला मर्म, याच्यातला भेद गरुडाने भुशुंडीजींना विचारलाय. आपल्याला आठवतं याच्या आधी कधी संत असंत संवाद झालेला आहे? उत्तरकांडामध्येच भरतजींच्या अंतरंगातला भाव हनुमंताने प्रभू रामचंद्रांच्या समोर ठेवला होता की भरतजी काही प्रश्न विचारू इच्छितात आणि त्यामध्ये हा संवाद आहे की संताची आणि असंताची लक्षणं मला आपण समजावून सांगा. याच्या आधी अरण्यकांडामध्ये संत आणि असंत लक्षणं देवर्षी नारद आणि प्रभू रामचंद्रांच्या संवादामध्ये आलेली आहेत. याच्या आधी मंगलाचरणामध्ये गोस्वामीजींनी संत आणि असंतांची चिन्ह सांगितलेली आहेत. मला चौपाई डोळ्यासमोर येत नाही, परंतु उपजही एक संग जग माही अशा पद्धतीची ती चौपाई आहे की संत आणि असंत दोघही एकाच वेळेला या जगामध्ये उदयाला येतात. परंतु एकाची संगत झाली असता परम दुःख होतं आणि एकाचा विरह झाला असता परम दुःख होतं. दुःखाचीच एकच घटना, परंतु एकाची विरहामध्ये म्हणजे संत विरहामध्ये दुःख आहे आणि असंताच्या संयोगामध्ये दुःख आहे. अशा रीतीने सज्जनो हे समस्त मानस वारंवार संत आणि असंताची चर्चा करतात. आणि जसं
आपण लहानपणी शाळेत अभ्यास करताना किंवा शिक्षिका आपल्याला शिकवत असताना अगदी शेवटी तयारी करून घेत असताना घोकून घ्यायची काही महत्वाची सूत्र की हे लक्षात ठेवा, हे नक्की येणार आहे. तसं मला वाटतं की गोस्वामीजी देखील पुन्हा पुन्हा आपली उजळणी करून घेतात की बाळांनो, आता हे विसरू नका, संत असंत लक्षण विसरू नका, यामध्ये तुमचं हित सामावलेलं आहे. गरुडजी आमच्या दृष्टीने काही प्रश्न विचारतात की कवन पुण्यश्रुती बिदित बिसाला, कहू कवन अघ परम कराला. आम्ही सगळी मंडळी कर्मफळाचं पुण्य साठवण्यामध्येच मशगूल आहोत. मग असं पुण्य कुठलं नेमकं ज्याचा संचय हा महान पुण्यामध्ये गणला जातो, आणि असं कुठलं पाप आहे जे महान भयंकर पाप या सदरामध्ये मोडलं जातं. सज्जनो, मनुष्याची स्वर्ग आणि नरकाच्या बद्दल असलेली मनातली अभिलाषा आणि भीती ही त्याला वारंवार कर्मांच्या मध्ये शुचिता ठेवण्यासाठी भाग पाडत असते. परंतु तरी देखील बऱ्याचदा आपण या सगळ्या गोष्टींचा अव्हेर करून आपल्या मनाच्या प्रमाणे वागतो. आपल्याकडून अनेक पातकं घडतात. अनेकदा आपला विवेक शाबूत असताना देखील अजाणतेपणाने आपण अनंत पातकं करून बसतो. त्यामुळं इथं गोस्वामीजी आम्हाला जणू काही एक धोक्याची सूचना या रूपाने सगळ्यात महान पुण्य कोणतं आणि सगळ्यात महान भयंकर पाप कोणतं या दोन्ही गोष्टींचा संवाद प्रत्यक्ष भुशुंडीजींच्या मुखातून सांगत आहेत. आणि मग शेवटचा 7वा प्रश्न गरुडाने तो विचारला जो त्याने अत्यंत सूक्ष्मपणे श्रवण केला होता, जे मागच्या दोह्यामध्ये श्रवण करत असताना व्यापही मानस रोग न भारी, जिनके बस सब जीव दुखारी, अशा पद्धतीने भुशुंडीजींनी बोलता बोलता भक्तीचं महात्म्य सांगता सांगता एक सूत्र सांगितलं होतं की जो भक्तीमध्ये रत आहे त्याला मानस रोग हे कधीच बाधत नाहीत. त्यामुळं गरुडाने तो शब्द लक्षात ठेवला होता आणि संधी मिळताच त्याने एका सुंदर श्रोत्याच्या रूपात अत्यंत विनयाने हा प्रश्न विचारला की मानस रोग कहूं समुझाई, तुम सर्वज्ञ कृपा अधिकाई. आपण सर्वज्ञ आहात आणि आपली माझ्यावरती खूप कृपा आहे. त्यामुळे हे प्रभो, मी आपणास अत्यंत विनयाने आदराने जिज्ञासेने काही विचारू इच्छितो. या माझ्या 7 प्रश्नांची उत्तर आपण द्या. थोडक्यात पुन्हा एकदा 7 प्रश्न उजळणी करा बरं. काय 7 प्रश्न आहेत? सर्वात दुर्लभ शरीर कोणतं? सर्वात मोठं दुःख कोणतं? सर्वात मोठं सुख कोणतं? संत आणि असंतामधला फरक काय? श्रुतीमध्ये प्रसिद्ध असलेलं पुण्य कुठलं, पाप कुठलं? आणि 7वा प्रश्न म्हणजे मानस रोग काय आहे? अशा रीतीने या 7 प्रश्नांची आपण थोडीशी पार्श्वभूमी गरुडाच्या अंतःकरणामधली जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग भुशुंडीजी इथं संवाद करू लागले. तात सुनहु सादर अति प्रीती, मैं संक्षेप कहूं यह नीती. बघा, इथं वक्त्याचे गुणधर्म देखील एकाच अर्धचरणामध्ये आपल्याला किती सुंदर पद्धतीने कळतात. आता बघा, भुशुंडीजींनी तसं बघितलं तर सगळं काही सांगितलेलं आहे, परंतु संत हे कधीच कोणाबद्दल निराश होत नाहीत. याचं किती सुंदर दर्शन आपल्याला या अर्धचरणामधून होतं. जर आपल्यापैकी देखील कोणाला वारंवार कोणी प्रश्न विचारू लागला तर आपण म्हणतो आता बस, आता नका बोलू, आता जा बरं आपण. अशा पद्धतीने आपण समोरच्याच्या असलेल्या जिज्ञासेवरती पाणी फेरतो बघा. परंतु एवढं सगळं सांगितल्यानंतरही भुशुंडी अत्यंत आदराने गरुडाशी संवाद करताना म्हणतात, तात सुनहु सादर अति प्रीती. हे तात, त्याला अत्यंत सन्मानाने, आदरपूर्वक, प्रेमपूर्वक श्रवण करण्याची विनंती भुशुंडीजी करतायत. आणि म्हणतात, मी जास्त वेळ घेणार नाही. मैं संक्षेप कहूं यह नीती. मी अत्यंत संक्षेपाने तुम्हाला तुमच्या या 7 प्रश्नांची उत्तरं देतो. ती तुम्ही अत्यंत मनापासून श्रवण करा, आदरपूर्वक श्रवण करा. सज्जनो, हे आहे
श्रोता आणि वक्त्यामधला श्रीराम समर्थ हा दुवा, जिथं वक्त्याच्या वाणीला विराम नाही आणि श्रोत्याच्या जिज्ञासेला देखील पूर्ण विराम नाही. असं हे श्रोता वक्ता जेव्हा परमार्थामध्ये एकत्र येतात, तेव्हा सज्जनो अशी दिव्य ज्ञानाची गुहा आपल्यासाठी उघडत असते. आता भुशुंडीजी जे गरुडाला उत्तर देणार आहेत आणि त्यातून आमचं देखील जे मनाचं समाधान होणार आहे, सज्जनो, त्या कथा विभागाचं चिंतन आपण उद्यापासूनच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.